क्या आप भी ड्राइंग ऐसे से ऐसी बनाना चाहते हो तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मी मला स्टेप बाय स्टेप सांगून देतो. तर हाय गाईज, तर आपला आहे ना हा ड्रॉइंग क्लासचा आहे ना हा पहिला दिवस आहे. तर आहे ना आता ड्रॉइंग स्केच यासाठी आपण काय काय लागणार आपल्याला. एक झाली पेन्सिल. पेन्सिल तर लागणच आणि प्लस लागण मेन म्हणलं ते आहे आपलं पेज. ओके, तर याच्यात आपण पेन्सिल ते बोलून घेऊ. तर मेन पेन्सिल मध्ये आपल्याला लागते. तुम्ही बिगिनर असाल ना पहिले तुम्ही 6B यूज करू शकता आणि पेन्सिलचं काही नाही, तुम्ही कोणती पण पेन्सिल यूज करू शकता. फक्त आहे ना इथं पॉईंटला तिथं द्यायला असतात 6B 9B अशा अलग अलग पेन्सिल असतात. तर तुम्हाला एक दाखवतो मी ते चार्ट पाहून घ्या. या चार्ट बेसवर तुम्हाला समजेल की कोणत्या पेन्सिलचा काय यूज आहे. या चार्टनं तुम्हाला समजा कोणती पेन्सिल किती डार्क आहे आणि कोणती पेन्सिल किती लाईट आहे. ओके, तर आता हे बघा ही आपली 6B पेन्सिल. 6B पेन्सिल नाही ना आपण का पहिले सेटिंग घेऊन पाहू. आता केली आपण 6B ना. 6B घेतल्यानंतर आपण आहे ना एकदा 9B घेऊ. 9B ने ना आपण सेम तर 6B ला तसं सेटिंग केली तशी आपण साईडने ना 9B करू. 9B झाली मग घेऊ आपण H. आता याची सेटिंग पाहू आपण कशी येते. तर आहे ना तुम्ही बघू शकता की ना बघू शकता किती HP ची किती लाईट आहे, 6B ची किती डार्क आहे, 9B ची किती डार्क आहे. तर आहे ना पेन्सिलचा ह्योच यूज असतो. ओके, तुम्हाला पेन्सिल बाबतीत समजलं असेल शेडिंग कशी असते, कोणत्या पेन्सिलचा काय यूज आहे. कधी पण पेन्सिल पकडताना 2 बोटाचा अंतर घ्यायचा, तिथून पेन्सिल पकडायची. एक तर तिथून पकडायची ओके आणि त्याच्या पाठीमागून पकडायची. तुम्ही 2 बोटाचा अंतर घेतला आणि कुठून पण पेन्सिल पकडू शकता. त्याने ना आपल्याला हँड मुव्हिंग झाली काही झालं ते ना आपल्याला शॉर्ट जातात. आता कुठून पकडले ना बघा लाईन झाल्या सर्कल झालं किती हार्ड जातं. आणि सेम आपण ती गोष्ट आपण मागून पकडली पेन्सिलला तर आपला हँड मुवमेंट आहे ना ते एकदम सॉफ्ट जातं. आपल्या लाईनी झाल्या एकदम परफेक्ट अँगल मध्ये आहे. तर सर्कल झालं ते ना मागून पकडलं पेन्सिल ना तर आपल्याला हँड आहे ना घुमवायला याला त्याला सोपं जातं. ओके, त्याने स्क्वेअर झालं अलग अलग शेप आहे ना तुम्ही इझी काढू शकता. ओके, तुम्हाला समजलं असं पेन्सिल ना पकडणं किती महत्वाचं आहे. तुम्ही ना त्याने अलग अलग स्क्वेअर झाले हे झाले ते काढायला पण तुम्हाला सोपं जाईल. तुम्ही समजून पण काय काढेल ते पण दिसेल. तुमच्या हँडने तिचं गोष्ट झाकणार नाही. ओके, ते समजलं. आणि कधी पण लाईन ओढताना नाही ना कधीच दाबून कधीच ओढायची नाही. त्याच्यापेक्षा ना तुम्ही एकदम पेन्सिल सॉफ्ट हाताने पकडून आहे ना इझी पेन्सिलच्या लाईनने ओढू शकता. त्याने काय होईल की तुमची जेव्हा तुम्ही सेट करसाल, आज समजा तुम्ही एखादा बॉल बनवला काही बनवला तर शेडिंग करताना आहे ना ती गोष्ट तिथं आहे ना ती लाईन हायलाइट नाही होणार तुमची. ती एकदम सेटिंग मध्ये मर्ज होऊन जाईल. म्हणजे दिसेल तो ऑब्जेक्ट आहे ना एकदम 3D दिसेल. ओके, कधी पण लाईन वाढताना कधीच हात वाढायची एकदम सॉफ्टली आपल्या हँडने ना ती वाढायची. ओके, हे सोपं लॉजिक आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर ना तेव्हाच लाईट चालली गेली. थोडा लाईटचं कमी दिसायला व्हिडिओ तर थोडं तुम्ही ऍडजस्ट करून घ्या. थोडं समजून घ्या तुम्ही पण. आता तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ना डेली तुम्हाला सांगतो एखादा न्यूजपेपर घ्यायचा पण एखादा पेपर घ्यायचा तिच्यावर ना तुम्ही आडव्या लाईनी वाढायच्या. आडव्या झाल्या उभ्या झाल्या गोल काढायचे, ट्रायंगल काढायचे, चौकोन काढायचे, अशा अलग अलग गोष्टी काढत जा. कोणत्या गोष्टी काढल्या ना तुमचा हात आहे ना एकदम फ्री होऊन जाईल. कोणते ऑब्जेक्ट काढायला तुम्हाला सोपं जाईल. कोणती पण गोष्ट आहे ना एक ऑब्जेक्ट पासून बनेलच आहे. समजा की पेन्सिल. आता पेन्सिल म्हणलं तर काय 2 उभ्या लाईन आहे का नाही, पुढून काही डोकीन आणि पाठवून बॅग त्याचा बॉटम बस. ओके, पण आता हीच पेन्सिल आपण 3D मध्ये काढायची. तर काय पुढं आपण ट्रायंगल काढला. ओके, आणि ना खाली 2 उभ्या लाईनी वाढल्या. पेन्सिल कशी वाटायली टोक आहे ना कॅमेराच्या एकदम क्लोज येईल पेन्सिलचा. खालची साईड आहे ती लांब जाईल तर तो पार्ट आहे ना एकदम छोटा येईल. ओके, तर लाईनी वाढल्या. ओके, लाईनी झाल्या ना आता आहे ना पेन्सिलच्या ना उभ्या लाईनी ओढू आपण. ओके, ते वळल्या तर पेन्सिलचे ना शॉर्प केल्याच्यानंतर पेन्सिल कसे ते काटे येतात काटे टाईप तसं बनवून घेतलं. मग बनवून आपण पेन्सिलचं टोक. आता बघा ही पेन्सिल बनवली आपण त्याच्यात काय राईनी झाल्या ट्रायंगल झाल्या ह्या गोष्टी पेन्सिल बनलेली. तर तुम्ही डेली ना या गोष्टीची ना 5 मिनिटांना का असं ना डेली प्रॅक्टिस करायची. आता मला सांगतो शेडिंग जास्त. शेडिंग साठी ना आपण पहिले एक सर्कल घेतला.
हे झालं समजा आपलं सर्कल झालं. आता शेडिंग काय असतं, त्या शेडिंगसाठी ना आता समजा हे सन आहे, तर सन इट आहे, लाईट कुठून पडा, ह्या पार्टला त्याच्या लाईट पडा. ओके, त्या साईडना लाईट पडते, त्याच्या म्हणजे अपोजिट साईड, म्हणजे ही साईड तिथे आहे ना एकदम डार्क आहे, म्हणजे अंधार पडेल तिथे. तर अंधारचा पार्ट कसा एकदम ब्लॅक असतो, डार्क. त्या आपण आहे ना ती गोष्ट आहे ना कधी पण डार्क बनवायची. ओके, तर कधी पण आहे ना डार्क डार्क लाईट कडे न्यायचं, म्हणजे कसं डार्क झालं लाईट 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 एकदम ढिल्या टेम्परेचर चालवायची. त्याने ना आपल्याला शेडिंग आहे ना एकदम प्रॉपर दिसेल. ओके, आज झाली आपली बेस रेड कम्प्लीट झाला. त्याला आहे ना तुम्ही ना स्मूथ करू शकता. तो स्मूथ करण्यासाठी ना तुम्ही 2 वस्तू यूज करू शकता. ओके, एक झालं आपलं ब्रेंडिंग स्टम झालं, आणि एक झालं आपलं कॉटन बड्स. कॉटन बड्स म्हणतो ना, हा कॉटन बड्स. त्याने ना तुम्ही ना एकदम सॉफ्ट हाताने ना ते तुम्ही पांगू शकता. डार्क टू लाईट कडे ना आपण ते आपण ब्लेंड करून घेऊ आपल्याला, म्हणजे ना शेडिंग नाही तर आपली एकदम स्मूथ दिसेल, आणि कुठे पण पॅच गिच असतो ना कुठं दिसणार नाही. तो काय आपली झाली बेस रेड कम्प्लीट. मग घेतली आपण 6B ना आपण डायरेक्ट रेडवर नाही ऍड करू. आता जसं आपण HB पेन्सिलला सेटिंग केली तसं सेम 6B पेन्सिल घ्यायची, त्यांनी पण सेट करायचं. आपण सेट केल्याच्या नंतर काउंट डार्क आहे वापस ब्लेंडिंग स्टम घ्यायचा, एकदम स्मूथ करून टाकायचं. त्याने ना आपण कुठं पण पॅच काही दिसणार नाही, तो पण एकदम झाकून दे. ओके, ते झाल्यानंतर आहे ना कधी पण बॉल झाला ऑब्जेक्ट झाली ती सावली पडते, तर कधी पण आहे ना त्याची शॅडो बनवायची, तर त्यांनी ना आपण काही पण काढसान, स्केच काढसान, पेंटिंग काढसान, काही पण त्याने ना आपल्याला त्या गोष्टी 3D मध्ये दिसतात. मग शॅडो ना कधी पण गोष्टीचा टेप चढ दिसतं, त्याचा आकार दिसतो कसा आहे काय नाही, शॅडो मेन असते. ओके, ते झाल्यानंतर आहे ना आपण वापस एकदा आहे ना त्या बॉलच्या एका साईडने ना डार्कनेस ऍड करून टाकू. डार्कनेस वापस ब्लेंडिंग झाल्याच्या नंतर आता आहे ना, आता एखादा ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर कधी पण आहे ना आता लाईट पडली, तो ऑब्जेक्ट आहे एकदम व्हाईट दिसन, तिथे एकदम लाईट पडायला तो ऑब्जेक्ट चमकन आहे का नाही. तर आता समजा हे नख बघा माझं, तिथे लाईट पडायला, तर पुढचं बॉटम नखचं टोक बघा, तर कसं व्हाईट पडेल. सेम तसं बॉल झालं, एखादं स्टीलचं भांडं आलं, ते कसं लाईट एकदम चमकून दिसते. सेम तसं आपण बॉलच्या पुढं मागं आपण व्हाईट टाकलं, तर त्याने ना आपला बॉल बघा आताच 3D मध्ये दिसायला लागला. हीच असते आपली सेटिंग. आता तुम्हाला सेटिंगचा प्लेस समजलंच असेल, सेटिंग काय असते, सेटिंग कशी करायची काय नाही, हे सेटिंग तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्हाला हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब कमेंट करा, आणि मग नवीन चॅनल आहे त्याला नक्की सपोर्ट करा. याचा आपण पार्ट 2 आहे ना स्पेशल शेडिंग साठी बोलू, आपण सांगू शेडिंग काय असते काय नाही. तर भेटू आपण, बाय.